आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो बाजूला व्हा. ओके, चहा सांडला माझा तुमच्या नादात. कमाल आहे. ताई, अगं वरुणचा फोन आहे. हो आले मामा. मामा हा डबा इथे ठेवते, आठवणीने घेऊन जा. आता सई किती कष्ट घेशील ग तू. घेतला असताना मी डबा भरून. तू आधी तुझा फोन घे, केव्हाचा वाजतोय. हो पण तू वेळेवर जेव्हा. हो हो. हा वरून बोल. हॅलो ताईडे, निघालीस ना तू? हो अरे निघतेच आहे. ताई तू अजून नाही निघालीस यार, प्लीज लवकर आहे ना. मी कधीपासून थांबलोय आणि ते काउंटर पण उघडेल आता. हो मला माहितीये. आज फी भरायचा शेवटचा दिवस आणि फी जर नाही भरली तर ऍडमिशन होणार नाही हे पण माहिती. ताई प्लीज लवकर ये यार. हे बघ आज लास्ट डे फी भरायचा आणि माझं ऍडमिशन नाही होणार नाही तर. टेन्शन घेऊ नको, पैशांची व्यवस्था झाली. येते मी. ठेवू का आता? आणि हो तू आहे तिथेच थांब, मी वेळेत पोहोचते. ठीक आहे? बरं चल ठेवते मी, आता निघायचंय मला. बाय. सई कशी भरणार आहेस ग त्याची फी? आहेत का तुझ्याकडे पैसे? हो आहेत आणि पैशांची व्यवस्था झाली, त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस. हा अगं पण अचानक एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडून? हा सई सई, तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना ग? मी का लपू? आणि लपवण्यासारखं काहीच नाहीये. आणि बघ असं काही खूप काही सांगण्यासारखं सुद्धा नाहीये. आई मी तुझी मुलगी, काही चुकीचं करेल का? मग का टेन्शन घेतेस? विश्वास ठेव ना माझ्यावर. अगं विश्वासाचा प्रश्न नाहीये. किती मिनिटं लागणार आहेत? 2 मिनिटं लागणार आहेत. मला सांग ना, तू पैसे कसे जमवणार आहेस? ताई, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊ न जाते. तू ना उगाच टेन्शन घेतेस. तू माझ्यासारखा चंदनाचा टिळा लावत जा, म्हणजे तुझं डोकं जरा शांत राहील. खरंय. आणि ती सांगते ना की सगळी व्यवस्था झाली म्हणून, तू कशाला उगाच प्रश्न विचारतेस? दैवाळा, हा तू निघ लवकर. हो तो वरून तिकडच वाट बघत असेल तुझी. अहो असं कसं म्हणता तुम्ही? अहो त्या वंश तिकडे विचारतायत, अगं कुठून पैसे आणले सांग, कुठून पैसे आणले सांग. तर लेकीनं उत्तर नको द्यायला? काय ग, कुठलं गबाड मिळालं का दरोडा टाकला कुठे? बोल की. मामी मला माहिती, तुला पक्की खात्री आहे ना की मी असं कधीच काही करणार नाही म्हणून. आणि मला माहिती तुझा अंजलीपेक्षा माझ्यावर जास्त विश्वास. हो ना? काय झालं मामी, नाहीये का विश्वास? मला आंघोळीला जायचंय. अगं पण हो, तुम्हाला ऑफिसला नाही जायचं? आटपा लवकर. सई, मामीला काय गप्प केलंय सोडून सांगू? कसं काय सांगतो का तुला? मला आजपर्यंत जमलं नाही कधी. भांडण्यापेक्षा ते बरं आहे ना. टाळी. बरं चल मी निघते. आणि आई हो मी जाते, जेवण कर, गोळ्या घे, आशीर्वाद राहू दे. सई सई, मी काय विचारते? सई आई, सई अगं. हो 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 सई, अगं सई. काका या बांगड्या गहाण ठेवायच्या. काका बांगड्या खऱ्या आहेत, खोट्या नाहीयेत.
हो, पण कुठून आणलंय? माझ्याच आहेत. मला जरा पैशांची गरज आहे, त्यामुळे गहाण ठेवते. आई अगं, या खऱ्या बांगड्यांची काय गरज आहे? या खोट्या बांगड्या सुद्धा अगदी खऱ्यासारख्याच दिसतात. मग ह्याची गरज आहे का? राहू दे ग, किती दिवस खोट्या बांगड्या वापरशील? बघ किती सुंदर दिसतात तुझ्या हातात. छान दिसतात. थँक्यू. चल वरून पुढे. तू जा, मी थांबतो. काय? कुठे चाललायस? जे काम करायला आलायस ना ते पूर्ण कर. ताई, थँक्यू. एवढा मोठा झालायस, मला थँक्यू म्हणतोस? हे घे, जा फी भर आता. हो. मी निघाले तर चालेल ना? कारण मला शाळेत जायला उशीर होतो. नाही नाही, तू निघ, मी भरतो. चालेल, जा. बाय. बाय. अरे टी शर्ट मस्त आहे तुझा. अरे मग ब्रँडेड आहे. हे बघ, जीन्स पण नवीनच आहे रे. अच्छा, बाकी मस्त आहे ना? तो तुझं काय चालू आहे? बस मजेमध्ये. ताई, हा? तू अजून का थांबलीस? वरून 1 मिनिट थांबा. काय झालं? तुला शर्ट घ्यायला पैसे. ताई, काहीच गरज नाही, माझ्याकडे बरेच कपडे आहेत. अरे असू दे, घे म्हटलंय ना. चल, मी निघते आता. ठीक आहे. चल ना, वडापाव वगैरे खायला जो गरमागरम. चल ना, चल लागलेली. चल वरून, येतोस? नाही, तुम्ही वा पुढे, मी येतो नंतर. वरून, हे तुला खर्च करण्यासाठी राहू दे. ताई, तू जेवढे दिले त्यात होईल ना मॅनेज? वरून, अरे तुला कधीही गरजेला उपयोगी पडते. तुला नाही गरज पडणार कधी? माझ्याकडे आहे आणि तुझ्या जवळ राहू दे, कामाला येतील तुला. चल, मी निघू आता. बाय. ताई, काय झालं? वरून, ताई, तू बेस्ट आहेस. पेड आहेस का वरून? हे काय आहे? तर रडायचं वगैरे नाही. हा, स्ट्रॉंग आहेस की नाही तू? जा, थांबले असतील तुझ्यासाठी तुझे मित्र. जा. बाय. बाय.
हो तयार आहेत तुमचे पॉलिसी पेपर्स. हा संध्याकाळी घेऊन येतो मी. पोहे मिळणार आहेत का आज? अच्छा संध्याकाळी नाही आहात का तुम्ही? बर मग दुपारी प्रयत्न करतो मी. हा मी 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 तुम्हाला फोन करतो नंतर. ताई 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 अगं काय 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 होतंय तुला? ताई ताई पाणी आणू का? काय होतंय? जरा काम पडलं की झाली यांची नाटकं सुरू. ही नाटकं करत नाहीये, खरंच त्रास होतोय तिला. हे बघ तुला जर का मदत करायची नसेल ना तर निदान मध्ये मध्ये बोलू तरी नकोस. ताई ताई पंप कुठे आहे तुझा? पंप ती पंप घेऊन येतो. अगं नको काय, मी पंप घेऊन येतो तुझा. काय झालं वंच? पाणी आणू का? हा ठीक आहे पंप घे पंप घे. अगं नको काय ताई, पंप ओढ ना. संपलाय. दुसरा नवीन आणलेला ठेवलाय का कुठं? ताई का असा हलगर्जीपणा करतेस? मी सईला फोन करतो. फोन करतो मी सईला. हॅलो. सई. हा मामा बोल. तू आत्ता कुठे आहेस? अगं ताईला जरा बरं वाटत नाहीये. तू लवकर येऊ शकशील का घरी? मामा एक काम कर ना, तिला अस्थमाचा पंप दे ना. अगं तो पंप संपलाय. काय संपलाय? म्हणून तर तुला फोन केला ना की तू येताना घेऊन येशील. बरं एक काम कर, तिला ना खिडकी जवळ बसव, म्हणजे मोकळ्या हवेत तिला बरं वाटेल. तोपर्यंत मी पंप घेऊन येते. मॅडम जायचं नाही आतमध्ये. नाही आतमध्ये नाही जायचं, आतमध्ये प्रॉब्लेम आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. बेबी काय झाला? अरे यार तू ड्रेस बघ ना, किती कमाल आहे, किती मस्त आहे. इतकी ऑर्डरलीस तर मला हार्ट अटॅक येईल. अरे यार बेबी पण खरंच तू बघ ना, तू किती छान दिसतो ना. मला हवा यार तो ड्रेस बेबी. हे खरं मस्त. ये तुझ्यावर सॉलिड दिसत. अरे जब इतना पसंद आ गया ना तो चल ना ले लेना. चल. यार मी माझं वॉलेट आय गेस घरीच विसरले. माझ्याकडे कार्ड आणि कॅश दोन्ही पण नाहीये रे. आणि तुला तर माहिती आहे ना मी ऑनलाईन नाही करत. तर ठीक आहे जाऊ दे, मला नाही घेता येणार तो ड्रेस आता. बेबी डोंट फिअर व्हेन टोनी इज हियर. काय नाही घेता येणार? तुझ्याकडे पैसे नाहीये तर काय, माझ्याकडे तर आहेत. रिअली? तू खरंच मला तो ड्रेस घेऊन देशील? पण तू जरा एक्सपेन्सिव्ह वाटतो रे. जाऊ दे आपण नको घेऊया. बेबी असू दे ना एक्सपेन्सिव्ह. आवडलाय ना मग घेऊन टाक. थँक्यू थँक्यू थँक्यू. यू आर सो स्वीट. आपण एक काम करू, आपण ना तुझ्यासाठी पण एक शर्ट घेऊया. अरे नाही ना बेबी, मला नाही पाहिजे. मी लास्ट वीक शॉपिंग केली आहे. तू ले. ठीक आहे मग माझ्यासाठी अजून एक ड्रेस घेऊया. चालेल? ओके. थांबा थांबा थांबा. हो मॅडम थांबा, आतमध्ये जाऊन येतो. का नाही जाऊ शकत? शॉपिंग करायला आले मी आणि 2 ड्रेसेस घेणार आहे. सो प्लीज बाजूला हो, मला जाऊ. नाही आतमध्ये नाही जाऊ शकत तुम्ही. आतमध्ये व्हीआयपी कस्टमर आलेले आहेत. व्हीआयपी? कोण व्हीआयपी? देवांश जहागीरदार आलेले आहेत. काय? देवांश जहागीरदार? हा इकडे? ओह माय गॉड. बरोबर, जिथे हाय तिथेच आणून देवाने पोहोचवलं मला. थँक्यू गॉड, थँक्यू. ते बघा देवान सरांची गाडी टो करते. बापरे. हा हो मॅडम थांबा. कळले मला सगळे. डोंट या. हो मॅडम चला वरती, व्हीआयपी कस्टमर आलेत. चला वरती, चला. थांबू नका इथे, चला. एक्सक्यूज मी, कस्टमर असतील तर प्लीज आत घ्या. उगाच माझ्यामुळे डिस्टर्ब नको. लेट देम कम. हो प्लीज. सोडा त्यांना. ओके ठीक आहे. बघितलं,
तुमचे VIP कस्टमर्स पण ना ओळखतात मला बघून लगेच त्यांनी सोडायला सांगितलं. सो नेक्स्ट टाइम पासून लक्षात ठेवायचं, मी आले की मला अडवायचं नाही, कळलं? देवांसर मध्ये खूप मॅम काय दाखवू का? काय तू आता फक्त तुझा फोटो काढलाय, लवकरच आपल्या दोघांचा सोबत सेल्फी काढेन, तू पण बघत राहशील. हो मॅडम, हो चला चला चला. काका काका प्लीज फोटो का काढताय तुम्ही? हो मॅडम, नो पार्किंग मध्ये गाडी लावली आहे तुम्ही, फाईन भरावं लागेल तुम्हाला. फाईन? काका प्लीज नको ना, माझं खूप महत्वाचं काम आहे मेडिकल मध्ये. आई आजारी, आईला औषध आणायचं, 2 मिनिटासाठी फक्त गाडी लावणार. असं नाही ना होत ताई. काका प्लीज समजून घ्या ना थोडं, प्लीज. 5 मिनिटात लगेच येते मी. हे बघा, तुम्हाला 15 मिनिटं देतो, पण 15 मिनिटाच्या आतमध्ये या, नाही तर मला ऍक्शन घ्यावी लागेल. हो काका, हो काका. थँक्यू. चला काय आहे तिथे, चला. दादा इनहेलर द्या ना. ठीक आहे. किती झाले? 160 रुपये. हो. दादा माझ्याकडे आता पैसे नाहीये आणि स्कॅन सुद्धा होत नाहीये. मी पैसे नंतर दिले तर चालतील? मॅडम असं कसं चालेल? दादा मला या औषधाची खूप गरज आहे, प्लीज. मी तुम्हाला नक्की पैसे आणून देते. पैसे दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला औषध देऊ शकत नाही. दादा प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, माझी आई आजारी आहे आणि तिला खरंच या औषधाची गरज आहे. हवं तर मी तुम्हाला पत्ता देते आणि माझा फोन नंबर सुद्धा, पण प्लीज मला हे औषध हवंय. बघा मॅडम, कळतंय मला, पण नाही देऊ शकत मी. दादा प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, मी नाही तुमचे पैसे बुडवणार, मी खरंच आणून देते. मॅडम पैसे दिल्याशिवाय तुम्हाला आम्ही औषध देऊ नाही शकत. दादा प्लीज. एक्सक्यूज मी. हो. काय देऊ तुम्हाला? काही पण. काही पण म्हणजे काय? काही पण म्हणजे एनिथिंग लाईक फीवर और हेडेक. ठीक आहे. दादा मी जर याचे पैसे तुम्हाला संध्याकाळी आणून दिले तर? तुम्हाला पैसे द्यावेच लागतील. तुम्ही एक काम करा ना, संध्याकाळी येऊन औषध घेऊन जा. मला एक आणखी स्ट्रीप द्याल ना याची, प्लीज. आणखी किती झालं? 70 रुपये. 70 रुपयासाठी कार्ड काय? कॅश असेल तर द्या ना. कॅश तर नाहीये. तुम्ही काम करा ना, यांचं औषध आणि माझं औषध एकत्र मिळून जे काही बिल होतंय ते आतनं डिडक्ट करा प्लीज. नाही नको सर, नको. हा मामा बोल. अरे मी आता मेडिकल मध्येच, एक 5 मिनिटात निघते. हो. तुम्ही ऐका ना, तुम्ही करा हे बिल एकत्र प्लीज, त्यातनं कट करा जे काय होते ते. नाही सर, सॉरी पण मी तुमचे पैसे नाही घेऊ शकत आणि ऑलरेडी आपल्यामध्ये. इट्स फाईन. दादा तुम्ही प्लीज बिल करा. सर हे बघा, मला तुमचा स्वाभिमान दुखवायचा नाही. आय जस्ट वॉन्टेड टू हेल्प यू. आणि मला माहिती आहे या औषधाची तुम्हाला आता खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज आत्ता पे करू द्या मला. आय इन्सिस्ट, प्लीज. ओके. थँक्यू दादा. एक काम करा, ही घड्याळ तुमच्याकडे राहू. हे काय करताय? हे बघा, या सगळ्याची काहीच गरज नाही. ऐका माझं. अहो तुम्ही
मी याचे 160 रुपये तुम्हाला दिले ना की हे घड्याळ मला परत करा. हो प्लीज जपून ठेवा आणि हरवू नका. ओके. थँक्यू. येस मिस्टर सरदेसाई. हो हो हो, हा रिमाइंडर कॉलच आहे. प्लीज या, माझ्या मुलाची सक्सेस पार्टी आहे. नुसती मागे मागे Yes. करतेस. विचार ना. थँक्यू. तू विचार. अरे बस. काय 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 हे? दिस इज फॉर यू. हो मी. येस. थँक्यू. आत्या काय कमाल डेकोरेशन केलंय. जबरदस्त, म्हणजे बेस्ट एकदम. बेस्ट काय, बेस्ट बेस्ट आहे. हत्या दादाला ना हे सगळं खूप आवडणार आहे. हो ना. प्रश्न आहे, नक्की आवडणार. मस्त केलंय. आत्या हेच सरप्राईज आहे ना दादासाठी. अरे विचारतायस काय, ऑब्विसली वाटलंच. हेच असेल. हो ना आत्या. तुम्ही काय करताय ना हे मला चांगलंच कळतंय. पण सरप्राईज हे सरप्राईजच राहणार आहे. आणि सरप्राईज सगळ्यात आधी कोणाला कळणार आहे? देवांशला. नो. भरत, सगळी तयारी झाली आहे? हो झाली सर. काही राहिलं नाही पाहिजे. हा हो. बरं वाटतंय आता मला. मधू, मला काही नाही झालंय. तुम्ही उगाच घाबरून जाता. तर माझा हा त्रास काही नवीन आहे का तुम्हाला? थोडा त्रास होतो, जरा वेळानं बरं वाटतं. सई अगं काय माहिती. आई, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. कुठल्या प्रश्नाचं? आई, औषधं संपल्याचं का नाही सांगितलं आधी? विसरले. नेहमीप्रमाणे विसरली. तू कशाला धावत धावत आलीस ग? किती दिवस अशा माग मागे करणार आहेस? आणि मधू, काय रे, कामाचा खाडा झाला ना आज? आता तुम्हीच सांगा वंस. मी बोलले ना की माझं तोंड दिसतं. आता सगळे असं तिथे तुमच्या पायाशी सेवेला बसले तर घरातली इतर कामं करायला काय दुसरी माणसं आणणार? ललिता, मामा, आई, तुला नक्की बरं वाटतंय ना? हो. बरं मला सांग, वरुणच्या ऍडमिशनचं काम झालं का? तू वेळेवर पोहोचली होतीस ना? हो हो, मी वेळेवर पोहोचले होते आणि त्याचं ऍडमिशन सुद्धा झालं असणार आहे. आणि तू ह्या सगळ्याची काळजी करण्यापेक्षा ना, तू स्वतःची काळजी करत जा. हो ग सई. आई, मी तुझ्यासाठी ना काहीतरी खायला करते, म्हणजे तुला तरतरी येईल. हा, आलेच मी. सई थांब. बांगड्या कुठे? सई, बांगड्या कुठे तुझ्या? आई, गहाण ठेवल्या. गहाण? हो, कारण वरुणच्या फी साठी पैसे हवे होते. का मला नाही का सांगायचं? मी काहीतरी केलं असतं. काय केलं असतं?
माझा सगळा पगार मामींनी घेतलाय आणि तू तरी कुठून देणार होती पैसे? 2च तर सोन्याच्या बांगड्या तुझ्या अंगावर होत्या, त्याही गेल्या. आई, आपल्या सारख्यांसाठी सोने गळ्यात किंवा हातात घालून मिरवण्यासाठी नसतं ग. ते नेहमी आपल्या गरजेला उपयोगी पडतं. आणि मला खात्री आहे ना, वरूनच्या कामासाठी मी बांगड्या गहाण ठेवल्यात ना. ज्या दिवशी माझा भाऊ स्वतःच्या पायावर उभा राहील ना आणि मोठा होईल, त्या दिवशी 2 काय 10 बांगड्या घेऊन देईल तो. तू या सगळ्याचा नको विचार करू. तुला आता आरामाची गरज आहे. चल आराम कर. घड्याळ कुठे? अगं, घड्याळ कोणी गहाण ठेवतं का? बिघडलं होतं म्हणून रिपेअर करायला दिले. आणि किती प्रश्न विचारतेस तू. चल बरं, चल खुर्चीवर बस. बस, आलेच. आई, अगं काय हे? आता समजवलं ना तुला? हा, वेडाबाई माझी. एक काम करा, ही घड्याळ तुमच्याकडे राहू द्या. मी याचे 160 रुपये तुम्हाला दिले ना की हे घड्याळ मला परत करा. आणि हो, प्लीज जपून ठेवा आणि हरवू नका. देवा, वाव, माझा मुलगा किती स्मार्ट आणि डॅशिंग दिसतोय. मला वाटलंच होतं हा सूट तुझ्यावर खूप छान दिसेल. थँक्यू सो मच. आफ्टर ऑल चॉईस कोणाची आहे? थँक्यू सो मच. बरं चल, खाली पार्टीत सगळे तुझी वाट बघताय. आलोच. या. ताईला जरा बरं वाटत नाहीये. तू लवकर येऊ शकशील का घरी? दादा, इनर द्या ना. ठीक आहे. किती झाले? 160 रुपये. दादा, माझ्याकडे आता पैसे नाहीये आणि स्कॅन सुद्धा होत नाहीये. मी पैसे नंतर दिले तर चालतील? पैसे दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला औषध देऊ शकत नाही. ताई प्लीज लवकर ये यार. हे बघ, आज लास्ट डे फी भरायचा आणि माझं ऍडमिशन नाही होणार नाही तर. काका, या बांगड्या गहाण ठेवायच्या. हे घे, जा फी भर आता. हो. देवा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण आयुष्यात कधी कधी अडचणी अशा समोर येऊन उभ्या राहतात ना, ते एका मागून एक सोडवता सोडवता दमछाक होते रे. असं वाटतं काय चालू आहे सगळं आणि कशासाठी चालू आहे. देवा, मी ऐकलंय तुटणाऱ्या ताऱ्याला आपली इच्छा सांगितली तर ती इच्छा पूर्ण होते. माझी पण एक इच्छा आहे, पूर्ण करशील?